नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्याला जर एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल, वारंवार अपयश पदरी पडत असेल, नोकरी मिळत नसेल, तर कासव आपली मोठी मदत करत असतो. चीनी शास्त्र फेंगशुई तसेच भारतीय शास्त्र वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रांनी या वस्तूचे महत्त्व मान्य केले आहे. आणि जर आपण धार्मिकदृष्ट्या पाहिले तर ज्यावेळी समुद्र मंथन करण्यात आले त्यावेळी जो मदरांचाल नावाचा पर्वत होता, हा पर्वत झेलून ठेवण्याचे काम एका महाकाय कासवाने केले होते. या कासवाच्या पाठीवरती हा पर्वत ठेवण्यात आला होता. मग हे समुद्र मंथन देव आणि दानवांनी मिळून केले होते. हे जे महाकाय कासव होते ते कासव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू होते. भगवान विष्णू नारायणांचाच तो एक अवतार होता. आणि म्हणून ज्या घरामध्ये कासव स्थापित केले जाते त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न होतात. आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरात कासव कोणत्या दिशेला असावे आणि कासवाची सर्वोत्तम दिशा कोणती, कासव मेटलचे असावे की काचेचे, आणि ते पाण्यात ठेवावे की तांदूळात ठेवावे हे आपण पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर धनवान बनायचे असेल, घरात जर पैशाची समस्या नको असेल, तर आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद नक्की असायला हवा. आणि हा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूची भक्ती करण्यावाचून पर्याय नाही. भगवान विष्णूचा नमो नारायणाचं नाव ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होत असते. आणि असे हे विष्णू स्वरूप कासव तुम्ही घरामध्ये स्थापित करता त्यावेळी कायमस्वरूपी माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो. आणि कासव घेत असताना, खरेदी करताना चांदी असेल, तांबे असेल, पितळ असेल किंवा पंचधातू किंवा सप्तधातू अशा वेगवेगळ्या धातूंचे, कोणत्याही धातूंचे तुम्ही कासव खरेदी करू शकतात. हे कासव तुम्ही देवघरामध्ये स्थापित करा. तुमचा जो हॉल असेल, लिव्हिंग रूम असेल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे कासव स्थापित करू शकता. किंवा तुमचा जो बिझनेस आहे, उद्योगधंदा आहे किंवा तुमचे जे दुकान आहे, ऑफिस आहे, त्या ठिकाणी सुद्धा हे कासव स्थापित करता येते. कासव ठेवताना खाली एक प्लेट ठेवावी व त्या प्लेटमध्ये हे कासव ठेवावे. आणि त्यानंतर पूजा करताना हे कासव पूर्णपणे पाण्यात बुडेल अशा प्रकारे ते प्लेटमध्ये ठेवावे. आणि मग आपण पूजा करू शकतो. कासव ठेवण्यासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे. कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. सर्व देवी देवतांमध्ये कुबेर हे धनाचे देवता म्हणून ओळखले जातात. आणि म्हणून या दिशेला जर तुम्ही कासव ठेवले तर आपल्या घरातील पैशांची सर्व समस्या नष्ट होतात. आणि जर तुम्हाला उत्तर दिशेला हे कासव ठेवता आले नाही तर तुम्ही ते पूर्व दिशेला देखील ठेवू शकता. पूर्व दिशेला कासव ठेवल्याने आपल्या घरामध्ये आजारपण निर्माण होत नाही. आपल्या घरातील लोकही जास्त आजारी पडत नाहीत. आणि कासव ठेवताना त्या कासवाचे तोंड आपल्या घराकडे होईल याची नक्की काळजी घ्यावी. जर कासवाचे तोंड आपल्या घराच्या बाहेरच्या दिशेला असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये येणारा सर्व पैसा, सर्व सुखसमाधान बाहेर जाऊ लागते. आणि त्यामुळे आपल्या घरात शांतता राहत नाही. त्यामुळे त्या कासवाचे तोंड हे आपल्या घराच्या आतील बाजूस असायला हवे. कासव हे कधी दक्षिण दिशेला ठेवू नका. कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराज यांची दिशा मानली जाते. आणि या दिशेला कासव ठेवल्यानंतर त्याचे खूप नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागते. आपल्या घरामध्ये कासव ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे आपले देवघर, ती सर्वोत्तम जागा आहे. आणि जर वरील सांगितलेल्या दिशांना कासव ठेवता येत नसेल
तर तुम्ही ते लिव्हिंग रूम किंवा हॉलमध्ये देखील ठेवू शकता. परंतु ते कासव तुमच्या घराच्या किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये ठेवू नका. कासव स्थापित केल्यानंतर त्याची नित्यनियमाने पूजा केली जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे कासव स्थापित करताना एखाद्या शुभ मुहूर्तावरती की जो शुभ दिवस आहे तर असा शुभ दिवस पाहून आपल्या घरामध्ये स्थापित करावे आणि मग त्यानंतर त्याची अगदी नित्यनियमाने पूजा करावी. ज्यावेळी आपण देवपूजा करतो सकाळी आणि सायंकाळी त्यावेळी आपण या कासवाची सुद्धा पूजा करायला हवी. आपण जे कासवावरती पाणी टाकत आहोत ते पाणी रोजच्या रोज बदलले जाईल याची सुद्धा आपण नक्की काळजी घ्यावी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.